नमस्कार, झेड न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। केडगाव देवी मंदिर परिसरात भाविकांना फराळ वाटप, मंदिर परिसरात स्वच्छता अभियान, नवरात्रोत्सवानिमित्त हरदीन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम। अहिल्यानगर प्रतिनिधी शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून हरदीन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने केडगाव येथील श्री रेणुकामाता मंदिर परिसरात फराळ वाटप करण्यात आले, तर मंदिराचे पावित्र्य राखत स्वच्छता अभियान राबविण्यात आले। देवीच्या दर्शनाला मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांना खिचडी, चिवडा व केळीचे वाटप करण्यात आले। त्याचबरोबर मंदिर परिसरात ग्रुप सदस्यांनी स्वच्छता करून मंदिर परिसराची स्वच्छता केली। या उपक्रमात ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेश वराडे, पत्रकार जहीर सय्यद, सचिन शेठ चोपडा, सर्वेश सपकाळ, राजेंद्र चंगेडिया, मेजर दिलीपराव ठोकळ, अभिजित सपकाळ, मनोहर दरवडे, दीपकराव धाडगे, सुधीर शेठ कपाळे, सरदार सिंग परदेशी, अविनाश जाधव, रतन शेठ मेहेत्रे, विलासराव आहेर, दीपकराव घोडके, अशोकराव पराते, हभप ज्ञानेश्वर महाराज अनावडे, सुंदरराव पाटील, अविनाश काळे, अविनाश पोतदार, दिलीप शेठ गुगळे, सुभाष पेंढुरकर, विठ्ठल नाना राहिंज, अनिलराव सोळसे, दशरथ मुंडे, योगेश चौधरी, सखाराम अळकुटे, जालिंदर अळकुटे, नवनाथ वेताळ, सार्थक साठे, जयराज औचर, सुहास देवराईकर, दत्तात्रय लाहुंडे, संजय भिंगार दिवे, रवींद्र जाजू, श्रीरंग देवकुळे, रामनाथ गर्जे, शेषराव पालवे, प्रकाश देवळालीकर, विनोद खोत, कुमार धतुरे, राजू शेख, दिनेश शहापूरकर, नीता देवराईकर, राजश्री राहिंज, प्रांजली सपकाळ आदी सदस्य उत्साहाने सहभागी झाले होते। संजय सपकाळ म्हणाले की नवरात्र हा भक्तिभाव, शक्तिपूजा आणि समाजकार्याचा संदेश देणारा उत्सव आहे। देवीची उपासना करताना केवळ आरती आणि दर्शनापुरते मर्यादित न राहता स्वच्छता, अन्नदान व समाजसेवा या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे। नवरात्र उत्सवात दरवर्षी ग्रुपच्या माध्यमातून भाविकांना प्रसाद वाटप केले जात आहे। केडगाव देवी मंदिरात दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येतात, त्यांना प्रसादारूपी फराळ वाटप करून सेवा देण्यात आली आहे। त्याचबरोबर मंदिर परिसर स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले। सचिन शेठ चोपडा म्हणाले की नवरात्र हा भक्ती आणि शक्तिपूजेचा उत्सव आहे। या उत्सवाला सामाजिक उपक्रमांची जोड देऊन हरदीनच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबविण्यात आले आहेत। भाविकांना फराळ वाटप करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले। स्वच्छतेमुळे भक्ती अधिक पवित्र होते आणि प्रसन्न वातावरणात श्रद्धेला बळ मिळते। निरोगी आरोग्यासाठी देखील सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले। आज नवरात्राच्या या शेवटच्या दिवशी आपण रेणुका माता केडगाव या ठिकाणी हरदीन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं प्रथमतः या ठिकाणी स्वच्छता करण्यात आलेली आहे आणि भाविकांना खिचडी असेल, वेफर्स असेल, केळी असेल याचं मोठ्या प्रमाणात वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। खरं तर हरदीन मॉर्निंग ग्रुप हा गेल्या 25-26 वर्षापासून कार्यरत आहे आणि समाजसेवेचं वृत्त हाती घेतल्यापासून प्रत्येक ठिकाणी आपण हा उपक्रम राबवित असतो। त्याचाच एक भाग म्हणून माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या समवेत या ठिकाणी आम्ही केडगाव येथे रेणुका माता मंदिराचं दर्शन घेऊन तिथं प्रसाद चढवून सर्व भाविकांना या ठिकाणी खिचडीचं फराळाचं वाटप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे। हे करत असताना आपण या ठिकाणी गरजूंना, गोरगरिबांना काहीतरी मदत करावी या दृष्टिकोनातून हा ग्रुप आपला सतत कार्यरत असतो। नवरात्रानिमित्त आम्ही प्रत्येक ठिकाणी बेलेश्वर मंदिर असेल, त्याचप्रमाणे बुरानगरचं मंदिर असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्ही या उपक्रम राबवित असतो। हे करत असताना गरजू लोकांना या ठिकाणी कशी मदत होईल हा प्रयत्न नेहमी आमचा असतो। या ठिकाणी सर्व भाविक भक्तांना या नवरात्र उत्सवानिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो आणि उद्याच्या दसऱ्यासाठी सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी आपण सर्वजण सहभागी झालात त्याबद्दल सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा उद्याच्या दसऱ्याच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। आज केडगावच्या देवीच्या चरणी कोटी कोटी वंदन करू। आज आमच्या हरदीन मॉर्निंग ग्रुप परिवार आज इथं आपण सर्व उपस्थित आहोत। आज इथं आपण फराळाचं वाटप करण्यासाठी आम्ही एकत्र जमलो आहोत। सर्व इथं येणाऱ्या भाविकांना, भक्तांना आज आपल्या ग्रुपतर्फे, परिवारातर्फे फराळाचं वाटप आणि प्रसादाचं वाटप इथं करण्यात येत आहे। दरवर्षी आम्ही हा उपक्रम नेहमी राबवत असतो। यंदाच्या वर्षी आम्ही केडगावच्या देवी इथे हा उपक्रम राबवला। त्याच्यामुळे सर्व आनंददायी वातावरणात इथं फराळाचं, प्रसादाचं वाटप आपल्या ग्रुपतर्फे केलेलं आहे। गेले 25 वर्ष आम्ही सामाजिक काम करत आहोत, म्हणजे आरोग्याबरोबर आम्ही समाजाचंही देणं लागतो। या अनुषंगाने आपण समाजाचे काहीतरी देणं लागतं, या अनुषंगाने आपण आपला ग्रुप हा काम करत असतो। त्या निमित्ताने आज इथं सर्व आम्ही ग्रुपचे सदस्य
आज केडगाव देवी इथं फराळाचं वाटप करण्यासाठी जमलेलो आहोत. त्यांनी सर्व भक्त आज आनंददायी वातावरणात त्यांनी खूप सुंदर सगळ्यांनी लाभ घेतला आणि असंच भक्तिमय वातावरण इथं तयार झालेलं आहे. असंच परत एकदा मी देवीच्या चरणी नमन करतो. आणि आपले ग्रुपचे अध्यक्ष संजीव भाऊ सपकाळ हे 25 वर्ष गेले आम्ही इथं उपक्रम राबवत असतो. त्या उपक्रमापैकी एक आहे. याच्यामुळे सर्व लोकांना एक प्रेरणा मिळते की चला आपणही काहीतरी करावं देवीच्या भक्तांसाठी ह्याच्यासाठी. परत एकदा मी सर्व आपल्या सर्व भक्तांच्या सर्व सभासदांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.